कथा पाहण्यासाठी आमचा व्हिडिओ निवडल्याबद्दल धन्यवाद। शेवटी अशी काही महत्त्वाची माहिती आहे जी तुम्ही चुकवू इच्छित नाही। तर वेळ वाया न घालवता कथेत उतरूया। एका छोट्या गावात एक गरीब पण प्रामाणिक माणूस राहत होता जो भगवान गणेशाचा खूप मोठा भक्त होता। तो दररोज श्रद्धापूर्वक प्रार्थना करायचा आणि चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करायचा। एके दिवशी त्याने काम शोधण्याचे ठरवले आणि दुसऱ्या गावातील एका श्रीमंत जमीनदाराशी संपर्क साधला। साहेब, मी कामाच्या शोधात आहे, मला एक काम द्या, तो नम्रपणे म्हणाला। धूर्त जमीनदार हसला। मला एका वर्षासाठी एका नोकराची गरज आहे। त्या वर्षाच्या शेवटी मी तुला वेतन म्हणून 3 सोन्याची नाणी देईन, पण जर तू माझे कोणतेही काम पूर्ण केले नाहीस तर मी 1 सोन्याची नाणी वजा करेन। सहमत आहेस का, त्याने विचारले। जमीनदाराच्या युक्तीची जाणीव नसतानाही तो निष्पाप माणूस सहमत झाला। त्याने वर्षभर प्रामाणिकपणे काम केले। शेवटच्या दिवशी तो त्याचा पगार घेण्यासाठी गेला। मी पैसे देण्यापूर्वी तुम्हाला 3 सोपी कामे पूर्ण करावी लागतील, घरमालकाने वाईट हास्य करत म्हटले। त्याने पहिले काम समजावून सांगितले। येथे 2 महागड्या सिरेमिक बरण्या आहेत, एक मोठा, एक लहान। मोठा बरणी लहान बरणीमध्ये ठेवला पाहिजे। त्या माणसाला धक्काच बसला। साहेब, मी ते कसे करू शकतो? ते अशक्य आहे। जमीनदाराने खांदे उडवले। तुम्ही हे करू शकत नसल्यामुळे मी 1 सोन्याचे नाणे खर्च करेन। मग त्याने दुसरे काम समजावून सांगितले। त्या खोलीत ओले तांदूळ आहेत, खोलीबाहेर काढता ते वाळवा। सूर्यप्रकाशाशिवाय तुम्ही ते आत कसे सुकवू शकता, त्या माणसाने विचारले। ही तुमची समस्या आहे, असे म्हणत जमीन मालकाने आणखी 1 सोन्याचे नाणे काढले। शेवटी त्याने तिसरे काम समजावून सांगितले। माझ्या डोक्याचे नेमके वजन सांगा। त्या बिचाऱ्या माणसाला कळले की त्याची फसवणूक झाली आहे आणि त्याने विनवणी केली, महाराज, मी 1 वर्ष प्रामाणिकपणे काम केले आहे, कृपया मला फसवू नका। त्याने त्याला काहीही देता पाठवून दिले। तो माणूस दुःखी होऊन आपल्या गावी परतला आणि न्यायासाठी भगवान गणेशाची प्रार्थना केली। आपल्या भक्ताचे दुःख ऐकून भगवान गणेशाने जमीनदाराला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला। तो एका साध्या माणसाचे रूप घेऊन जमीनदाराच्या घरी गेला। सर, मी काम शोधत आहे, तुम्ही मला कामावर ठेवू शकाल का? वेशात आलेल्या जिनायकाने विचारले। लोभी जमीनदाराने स्वतःशी विचार केला, आणखी एक मूर्ख, मी त्यालाही फसवीन, तोही त्याच कराराला सहमत झाला। एका वर्षानंतर जेव्हा गणेश कामावर आला तेव्हा घरमालकाने त्याला तीच अशक्य कामे दिली। पहिले काम म्हणून गणेशाने एक काठी घेतली आणि मोठ्या भांड्याचे तुकडे केले। तू काय केलंस? घरमालक ओरडला। आता आपण मोठे भांडे लहान भांड्यात ठेवू शकतो, गणेशाने उत्तर दिले। दुसऱ्या कामासाठी गणेश छतावर चढला आणि तो तोडण्यास सुरुवात केली। थांबा, काय करतोस? घरमालक ओरडला। तू मला खोलीत तांदूळ सुकवायला सांगितलेस, जर तू छप्पर काढलंस तर सूर्यप्रकाश आत येईल आणि तांदूळ सुकवेल, विनायक शांतपणे म्हणाला। तिसऱ्या कामासाठी गणेशाने बागेतून एक मोठा भोपळा उपटला। तुझ्या डोक्याचे वजन या भोपळ्याइतकेच आहे, मी ते एका तराजूवर ठेवत आहे, तुझं डोकं एका बाजूला आणि भोपळा दुसऱ्या बाजूला। त्याने जमीन मालकाचे डोके कापण्यासाठी जणू चाकू काढला। जमीनदार भीतीने थरथर कापू लागला। नाही, मला माफ करा, त्याने विनवणी केली। भगवान गणेशाने आपले खरे रूप प्रकट केले। तू माझ्या भक्ताला फसवलेस, पण आता तू धडा शिकला आहेस। त्याचे वेतन आणि तुझ्या चुकांसाठी अतिरिक्त सोने परत कर। घाबरलेल्या जमीनदाराने त्याला 6 सोन्याची नाणी दिली आणि पुन्हा कोणालाही फसवू नये असे वचन दिले। भगवान गणेश आपल्या भक्तांचे रक्षण करतात हे जाणून तो गरीब माणूस आनंदाने जगत होता। मला आशा आहे की तुम्हाला कथा आवडली असेल। आजकाल बहुतेक मुले पुस्तके वाचण्यापेक्षा व्हिडिओ पाहणे पसंत करतात। त्यांना चांगले शिष्टाचार, आपली संस्कृती आणि देवाप्रती असलेली भक्ती शिकवण्याचा एक मजेदार मार्ग म्हणून मी त्यांना हा व्हिडिओ दाखविण्याची शिफारस करतो। जर तुम्ही या कल्पनेशी सहमत असाल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमच्या चॅनेलवर आणखी अनेक मनोरंजक कथा आहेत, तुम्हाला ते आमच्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये देखील सापडतील, त्यांना पाहण्याचा आनंद घ्या।